रात्र खूप शांत झालेली असते. खिडकी बाहेर थंड वारा वाहत असतो आणि रूममधल्या डीम लाईट्समध्ये सिया अजूनही अर्णवच्या मिठीत शांत झोपलेली असते. अर्णव मात्र अजून जागाच असतो. त्याचा एक हात अलगद सियाच्या केसांवरून फिरत असतो आणि नजरा फक्त तिच्या शांत चेहऱ्यावर. काही क्षण तो तसाच तिच्याकडे बघत राहतो. मग हलकंसं असतो अर्णव मनातच. फायनली माझी जुनी सिया परत दिसतेस. इतक्यात झोपेतच सिया हलकीशी हलते आणि नकळत अजून जवळ येते. तिचा हात अर्णवच्या शर्टला हलकासा पकडतो. अर्णवच्या चेहऱ्यावर लगेच सॉफ्ट स्माईल येतं. अर्णव हळू आवाजात, इतकी भीती वाटते मग आणि झोपेत स्वतःहून जवळ येतेस. झोपेतच सिया हलकंसं काहीतरी पुटपुटते. सिया जाऊ नका. हे ऐकताच अर्णव काही क्षण शांत होतो. त्याच्या नजरेत अचानक खूप सॉफ्टनेस येते. तो अलगद तिच्या कपाळावर किस करतो. अर्णव कुठेच जाणार नाही. सिया पुन्हा शांत होते. तिचा श्वास आता पूर्ण शांत झालेला असतो. पुढच्या सकाळी खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी सियाची हलकीशी झोप उघडते. ती हळूहळू डोळे उघडते आणि पुढच्या क्षणी तिला जाणवतं ती अजूनही अर्णवच्या मिठीतच आहे. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर ऑकवर्डनेस येते. सिया हलकंसं वर बघते. अर्णव तिच्याकडे बघतच असतो. सिया लगेच दचकते. तुम्ही जागे आहात? अर्णव खोडकरपणे, बराच वेळ झाला. सिया लगेच नजरा चुकवते. अर्णव हलकंसं हसतो. गुड मॉर्निंग. सिया हलक्या आवाजात, गुड मॉर्निंग. दोघांमध्ये काही क्षण शांतता असते, पण ती ऑकवर्ड नसते. उलट खूप कम्फर्टेबल असते. अचानक अर्णव तिच्या नाकाला हलकंसं टच करत म्हणतो, अर्णव, काल कोण म्हटलं होतं मी चुकीचं करते? सिया लगेच ब्लश होते. सिया, अर्णव अर्णव हसत तिच्याजवळ आणखी सरकतो. अर्णव, माहिती आहे काल रात्री तू झोपेतच काय बोललीस? सिया लगेच नर्वस होते. काय? अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत, अर्णव जाऊ नका. हे ऐकताच सियाचा चेहरा पूर्ण लाल होतो. ती लगेच ब्लँकेटने स्वतःचा चेहरा झाकते. अर्णव मोठ्याने हसायला लागतो. सिया, अर्णव प्लीज. अर्णव हसतच तिचं ब्लँकेट खाली करतो. अर्णव, इतकं प्रेम करतेस माझ्यावर? सिया काही बोलत नाही, फक्त हलकंसं हसते आणि पुढच्या क्षणी ती स्वतःहून अलगद अर्णवच्या खांद्यावर डोकं टेकवते. हे पाहून अर्णव काही सेकंद शांत होतो, कारण पहिल्यांदाच सिया स्वतःहून इतकी मोकळी होत असते. अर्णव तिच्या डोक्यावर हलकंसं किस करतो. अर्णव, बस अशीच राहा कायम. सिया डोळे बंद करत हलकंसं हसते आणि त्या सकाळी दोघांच्या नात्यातलं अंतर नकळत अजून थोडं कमी झालेलं असतं. सकाळची हलकीशी गार हवा, घरभर पसरणारा चहाचा सुगंध आणि किचनमधून येणारे भांड्यांचा हलके आवाज. सिया तयार होऊन हळूहळू खाली येते. आज तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. ओलसर केस मोकळे सोडलेले, कानात छोटे इयरिंग्स आणि कपाळावर छोटीशी बिंदी. साध्या लुकमध्येही ती खूप सुंदर दिसत असते. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर सकाळची ती सॉफ्टनेस अजूनही खुलून दिसत असते. ती किचनमध्ये येते आणि तिथे आई आधीपासूनच काम करत असतात. सिया लगेच नमस्कार करते. सिया, गुड मॉर्निंग आई. आई प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतात. आई, सुखी राहा. सिया लगेच त्यांच्या बाजूला उभी राहत, सिया, द्या ना, मी मदत करते. आई हलकंसं असतात. आई, अगं राहू दे, कालच आलीस. सिया, तरीही मला आवडतं तुमच्यासोबत काम करायला. हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्माईल येतं. सिया मग चपात्या ठेवायला लागते. कधी भाजीत फोडणी घालते, कधी प्लेट्स काढते. इतक्यात अर्णव तयार होऊन खाली येतो. व्हाईट शर्ट, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट, ओले केस आणि चेहऱ्यावरती शांत चार्म. तो किचनच्या दरवाजाजवळ येऊन थांबतो आणि पुढच्या क्षणी त्याची नजर थेट सियावर जाऊन थांबते. सिया कामात इतकी गुंतलेली असते की तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं. साडीचा पदर हलकासा बाजूला झालेला असतो आणि तिची गोरी कंबर नकळत दिसत असते.
अर्णव काही क्षण तसंच तिच्याकडे बघत राहतो. आई त्याला बघतात. आई, अर्णव तिकडे काय उभा आहेस, ये आधी नाश्ता करून घे. अर्णवचं लक्षच नसतं. आई पुन्हा हसत. आई, काय बघतोस एवढं? हे ऐकताच अर्णव हलकंसं भानावर येतो. अर्णव, काही नाही. आई त्यांच्या चेहऱ्याकडे बघून हलकंसं असतात. मग चहा घेऊन बाहेर बाबांना द्यायला जातात. किचनमध्ये आता फक्त अर्णव आणि सिया असतात. सिया अजूनही काम करत असते. अर्णव हळूहळू तिच्या मागे येतो आणि अलगद तिच्या जवळ थांबतो. पुढच्या क्षणी त्याचा हात हलकासा तिच्या कमरेवरून फिरतो. सियाच्या अंगातून क्षणात एक शिरशिरी जाते. तिचा श्वास हलकासा अडकतो. ती नकळत डोळे बंद करते. अर्णव तिच्या कानाजवळ झुकत हळू आवाजात, अर्णव, इतकी सुंदर दिसायची गरज होती का सकाळीच? सियाचा चेहरा लगेच लाल होतो. ती हळूहळू डोळे उघडते आणि मग मागे वळणार इतक्यात अर्णव तिला अजून हलकंसं जवळ ओढतो. सिया हलक्या आवाजात, सिया, अर्णव किचन आहे हे. अर्णव खोडकरपणे, अर्णव माहिती आहे, पण माझं लक्षच नाही राहिलं. सिया त्याच्या हातावर हलकासा हात ठेवते. तिच्या चेहऱ्यावर लाजरी स्माईल असते आणि त्या शांत सकाळीत दोघांचेही दडदडणारे श्वास स्पष्ट ऐकू येत असतात. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर थोडीशीही ही स्टोरी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग बघता येईल. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आणि पुढचा भाग बघता येणार नाही. धन्यवाद.